कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, या घरानं याआधी खूप चढ उतार पाहिलेत। या घरच्या सुनांना शाप लागल्यासारखं झालंय का? अधिपतीला जेव्हा आईची नितांत गरज होती तेव्हा चारू त्याच्यापासून दुरावली। आता चारू परत आली आहे तर अक्षराला असं काहीतरी झालंय। खरं तर मनाला पटत नाहीये तिला वेड लागले असं म्हणणं, पण ती असं वेड्यासारखं का वागते तेही कळत नाही। जिने मला आजारातून बाहेर काढलं, आज तिच्यावर ही वेळ यावी हे सतत खातंय मनाला। त्या मनस्थितीत तिच्याशी बोलूही शकत नाही। आई, तिला जे काही झालंय त्यातून तिला लवकर बरं कर। अक्षरा लवकर बरी व्हावी म्हणून आम्ही लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतलाय। त्याला यश मिळू दे, सगळं निर्विघ्न पार पडू दे। मी काय म्हणते, मी ऐकलं ते खरं आहे काय? काय ऐकलं? मुहूर्त अलीकडे घेतायसा, पण समधी कामं येत होतील ना? व आई, आता पाण्यात पडलोय म्हटल्यानंतर हातपाय मारायला हवेत ना? ते आहेच म्हणा। गुरुजींशी बोलणं झालं काय? चारू सगळं सांभाळेन म्हणते। आता अक्षराचं असं झालं म्हटल्यावर कोणीतरी पुढे यायला हवं ना? तुमच्या एकटीवर किती टाकणार सगळं? तर चारू म्हणाली की मी सगळं सांभाळेन, तुम्ही नका काळजी करू। लय खमके आहेत चारुलताबाई, मी उभी राहीन त्यांच्यासोबत। आई, थँक्यू। भुवनेश्वरीच्या परोक्ष तुम्ही आमच्यासाठी हे सगळं करताय, हे खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी, मोलाचं आहे। हे बघा, सत्य स्वीकारायलाच पाहिजे। आता चारुलताबाई तुमच्या लग्नाची बायको आहेत, आता परत त्यांच्याशीच लगीन करायचं म्हणल्यावर आडवं येऊन कसं चालल? आपण एकाच घरात राहतो, एकमेकांचे हात हातात घेऊन चालायला लागतंय बघा। मंगल कार्य आहे, मंगलच व्हायला हवं। खरं आहे तुमचं। आणि आई, शेवटी आई अंबाबाई आहे ना आपल्या पाठीशी, हे सगळं नीट सांभाळून घेईल। एक विचारायचं होतं। विचारा ना। तुम्ही लग्नाचं मुहूर्त अलीकडे घेतायसा, हे आदिपती आणि सुनबाईला माहिती आहे ना? व नाही म्हणजे आदिपतीची परवानगी नसेल तर मग कसं काय होणार? मी बोलेन अधिपतीशी, तुम्ही नका काळजी करू। मी अधिपती आणि अक्षरा दोघांशी बोलेन। पण त्यांना हे चालेल असं वाटतंय का तुम्हासनी? का नाही चालणार? ती लग्नाच्या तयारीत गुंतली तर तिच्या मनात भलते सलते विचार येणार नाहीत। ते बी खरंच आहे म्हणा, म्हणजे लग्नाच्या तयारीत तिचं मन रमल, है की नाही? पण आता तुमचं लगीन व्हावं ही तिचीच इच्छा आहे। पण आता लगीन नग म्हणते म्हणताना जरा भ्या वाटते बघा। आई, नका तुम्ही काळजी करू। तिने अनेक गोष्टींचा स्ट्रेस घेतलाय, तिचं मन थाऱ्यावर नाहीये। खरं तर आता तिला आपल्या सपोर्टची गरज आहे। ती मला पूर्वी सांगत होती की या घरात येण्याआधी तिचं आयुष्य खूप वेगळं होतं। या घरात तिला बरंच ॲडजस्ट करून घ्यावं लागलं। काय असतं, अनेक गोष्टी मनात साचलेल्या असतात, मग त्या कुठल्या ना कुठल्या विचाराने बाहेर पडतात, मनाचा नुसता विचारांचा गुंता होतो, त्यामुळे असं सगळं झालं असेल। आणि सांगू का, मला असं वाटतं की आत्ता तिला आपली खरी गरज आहे। मी ना काही डॉक्टरांशी पण बोलले, आपण तिला चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट देऊ। नाही म्हणजे सुनबाईचा उपचार करूच आपण, पण तुम्ही हे लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतायसा म्हणजे सुनबाईला एक वेळ पटेल, पण आदिपतीला हे पटेल काय? नाही म्हणजे अजून बी तुमच्याशी नीट बोलत नाही तो, परत उगा त्याच्यावरून तुमच्याशी वाद नको म्हणून म्हणलं। नाही आई, नाही वाद व्हायचे, सगळं शांततेत होईल। तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हां, वय मी बोलते अधिपतीशी। वय हाय की, आता लग्नाबरोबरच सुनबाईचा पण इशा हाती घ्या बघा। पोरीची अवस्था बघवत नाही हो, समजा काही समजून उमजून शांतपणा करणारी पोर अचानक वावटळ आल्यासारखी समजा उद्ध्वस्त कराय कशी काय निघाली? काय उमजणं झालंय बघा। आय अंबाबाई,
पोरीला लवकर बरं कर ग. आईंच्या डोळ्यातल्या पाण्याने सांगितलं असेल तुला त्यांचं किती प्रेम आहे अक्षरावर. चारू, फक्त त्यांचंच नाहीये, पूर्ण घराचं प्रेम आहे अक्षरावर. काही करून अक्षरा लवकर बरी व्हायला पाहिजे. हे बघा, अक्षराने कधीच कोणाचं वाईट केलेलं नाहीये, त्यामुळे तिचंही वाईट होणार नाही. तिच्या डोक्यावर कसला तरी विचारांचा ताण आहे, तो कमी झाला ना की हळूहळू सगळं बरं होईल. तुम्ही नका काळजी करू, माझ्यावर विश्वास ठेवा. आराम करा तुम्ही. हो, जे सांगितले तेच करायचंय. आत्ता म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं नाही काम करायचंय म्हणून. तुम्हाला एवढं आश्चर्य का वाटतंय? पहाटे सगळे उठायच्या आधी हे काम व्हायला पाहिजे. मला वाटलंच होतं तुमच्याकडनं हलगर्जीपणा होऊ शकतो म्हणूनच तुम्हाला मी आत्ता फोन केलाय. वेळेत व्हायला पाहिजे काम, आणि मी सांगितलंय तसंच. देवी, तुला माहितीये मला काही झालेलं नाही. मी वेडी नाहीये. मला मुद्दाम वेड्या ठरवलं जातंय. सगळ्यांना असं वाटतं की मी मनानं हल्लीये, माझं मानसिक संतुलन बिघडलंय. पण तसं काहीच नाहीये, हे फक्त तुला आणि मलाच माहितीये. त्यामुळे तू मला आशीर्वाद दे. खोट्याचं खरं करणाऱ्यांचा चेहरा समोर आणण्यासाठी मला बळ दे. आईंचं रूप घेतलेल्या भुवनेश्वरी मॅडमच आहेत हे लवकरात लवकर मला सगळ्यांना पटवून देता येऊ दे. आईंचं आणि बाबांचं लग्न मला थांबवता येऊ दे. नेहमी असतेच तशी आत्ताही माझ्या पाठीशी उभी राहा. कोण हवंय तुम्हाला? तुम्ही अक्षरा मॅडम? हो, मी अक्षरा. तुमच्याकडेच काम आहे आमचं. माझ्याकडे? कसलं काम? अच्छा, म्हणजे काही देणगी वगैरे हवी आहे का हॉस्पिटलमध्ये? तुम्हाला न्यायला आलो आम्ही. मला न्यायला? कुठे? हॉस्पिटलमध्ये. हे बघा, मला काही कळत नाहीये. काही कार्यक्रम वगैरे असेल हॉस्पिटलमध्ये तर मला सविस्तर सांगा. मला अधिपतींनाही सांगावं लागेल ना. काही कार्यक्रम वगैरे नाहीये, तुम्हाला ऍडमिट करायचं आहे. मला काहीच झालेलं नाही. मी ठणठणीत आहे. तुम्हाला कोणी सांगितलं का मी आजारी आहे म्हणून? सांगा ना. कोणी फोन केला होता का तुम्हाला? मी आले. एक मिनिट. अधिपती, अधिपती, हो काय करताय? सोडा मला, सोडा. काय? अधिपती, सोडा मला, सोड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.